दीपक सूळ, ॲडव्होकेट दीपक सूळ, लातूरातलं एक प्रतिष्ठित नाव. लातूर शहराच्या महानगरपालिकेमध्ये जवळपास 9 ते 10 महिने महापौरपद त्यांना मिळालं. पण दीपक सूळांची इच्छा अपूर्ण राहिली की 5 वर्ष त्यांना महापौरपद पाहिजे आहे. पण दीपक सूळ हे एक असं धडाडीचं व्यक्तिमत्व आहे की ज्यांचा आज प्रभाग क्रमांक 10वर पगडा आम्हाला दिसला. प्रत्येक ठिकाणी जातात, त्या ठिकाणी भरभरून आशीर्वाद लोक देतात. आणि म्हणूनच दीपक सूळ यांच्या आशा वाढलेल्या आहेत. ते दावा करत आहेत की लातूरमध्ये सर्वात जास्त बहुमतानं विजय होण्याचा मान आमच्या प्रभाग क्रमांक 10च्या सर्व 4ही उमेदवारांना जाणार, यात कोणतीही शंका नाही. दीपक सूळचं कार्य हे धडाडीचं आहे. दीपक सूळ हे निर्भीड व्यक्तिमत्व आहे. दीपक सूळ एक सर्वसामान्याचा तरुण वाटतो. दीपक सूळ कायम सेवेत हजर असतो. दीपक सूळ हे नाव समीकरण 18 पगड जाती 12 बलुतेदारामध्ये प्रसिद्ध असलेलं नाव म्हणजेच दीपक सूळ. दीपक सूळ यांना कधीही फोन करा, अर्ध्या रात्री ते प्रतिसाद देतात. नमस्कार, रत्नाकर औसेकर यूट्यूब चॅनल आलेला आहे. प्रभाग क्रमांक 10 लातूरचा हार्ट आहे. आणि या श्यामनगरमधूनच अनेक राजकीय नेत्यांची कारकीर्द घडलेली आहे. आणि त्यामध्येच आमचे माजी महापौर ॲडव्होकेट दीपकजी सूळ, जे प्रखर उमेदवारांचे दावेदार. दीपकजी, काय वाटतं प्रभागात फिरताना एकंदर काय परिस्थिती? मी जेव्हा लातूर शहरामधून जेव्हा माझ्या प्रभागात येतोय, पूर्ण लातूर शहरामध्ये काँग्रेसचं वातावरण झालेलं आहे. वंचित आल्यामुळं काँग्रेसला एक ताकद मिळालेली आहे. आणि त्याच्या माध्यमातून लातूर शहरामध्ये आम्ही बघतोय तर लातूर शहरामध्ये पूर्ण काँग्रेसचं वातावरण झालंय. प्रभाग क्रमांक 10 मध्ये जर कुठलीही शक्ती समोरल्या पक्षाची, भाजप असो कुठलाही पक्ष असो, या अभेद, ह्या ज्या भिंती आहेत या प्रभाग क्रमांक 10च्या, त्या कोणीही भेदू शकणार नाही. कारण ही जी निवडणूक प्रभाग क्रमांक 10 मधली आहे, ही लोकांनी हातात घेतलेली निवडणूक आहे. मतदारांनी ही निवडणूक हातात घेतलेली आहे. त्याच्यामुळे आम्ही सर्व निवांत आहोत, मस्त आहोत. आम्ही आमच्या कुटुंबात वावरल्यासारखं वावरतोय. आम्ही यांना विचारा, आता बोलताना सुद्धा आमचं म्हणतं की तुम्ही माझे मतदारच नाहीत, आय माय मावश्या आहेत आमच्या, ताई माय मावश्या, भाऊ. म्हणजे अर्ध्या रात्री लोक फोन केलं तरी आपला दीपक हजर असतो सर्वांना. ही आमची ओळख आहे की कधीही रात्री आम्ही सुद्धा 4 दिवस सर्वे केलेला या प्रभागामध्ये. प्रत्येक जण सांगतो की ही वन वे सीट आहे सर्व. अगदी बरोबर आहे की इथं आम्ही चारही जे माझे सहकारी आहेत, बालाजी सोळंके साहेब आहेत, डॉक्टर आहेत, ते मुस्कावड ताई आहेत, अजनीकर ताई आहेत, हे आम्ही चारही उमेदवार सुशिक्षित आहोत. आणि आम्ही रात्री बेरात्री जेव्हा आम्हाला कुणीही फोन करू द्या, आम्ही यांच्या सेवेला तत्पर असतो. यांच्या सुखात आहे, आम्ही दुःखात आहे. या रस्ते नाली ह्या अडचणी असतात, हे सातत्यानं सोडवतच असतो. परंतु यांचं वैयक्तिक जे काही प्रॉब्लेम असतात, ती प्रॉब्लेम म्हणजे आपली अडचण आहे असं समजून आम्ही यांच्या घराघरात पोहोचलेलो असतो. त्याच्यामुळं आम्ही इथं सेफ. दीपकजी, तुमच्या किती वेळ टर्म आहे आता? माझी 5वी टर्म आहे. मी जिथं थांबलोय ना, इथूनच महापौर झालोय. क्या बात आहे. म्हणजे जोरदार टाळी जर आमच्या दीपकसाठी होऊन जाऊ द्या. या श्यामनगरनं मला महापौर केलंय. या श्यामनगरनं महापौर केलं. आणि या श्यामनगर मधून आता पुणे अजून काय स्टार कोण कोणाचं नशीब नाही घेऊन आलेलं दीपकजी. अगदी बरोबर आहे. आणि काय एकंदर म्हणजे काय झालंय, बीजेपी वाले थोडे हवेत सध्या की बुवा आमची मुख्यमंत्र्यांची सभा चांगली झाली, मुख्यमंत्र्यांनी घोषणाचा पाऊस पाडला, लातूरला असं देणार, लातूरला हे देणार. काय याच्यावर तुमचं काय मत? भाजपकडे हे जी बोलायचंय ना, मी तुम्हाला हे देणार ते देणार, आता आम्ही लोकांना बोललोय तेच. देणार आहे येणार आहे कधी आहे, आम्ही त्याची वाट बघत बसलोय. सगळे येणार आहे. याच मराठवाड्याच्या एका मीटिंग मध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घोषणा केलेली होती की आम्ही हे देऊ ते देऊ. त्याची लातूरकर अजून वाट बघताय. लातूरकर, मी लातूरचा नागरिक म्हणून मी सुद्धा वाट पाहतोय. हे सगळे थोतांड आहे. एक जण म्हणतंय उजनीचं पाणी देतो, एक जण म्हणतंय उजनीचं पाण्याची गरज नाही. तुम्हाला तुमच्या माध्यमातून सांगतो की जेव्हा पॉलिटेक्निक वर सभा होती आपल्या फडणवीस साहेबांची, अभिमन्यू पवारांची मागणी होती उजनीचं पाणी लातूरला मिळावं. आणि त्याची घोषणा तिथं होणार असतानाच संभाजी पाटलांच्या भाषणामध्ये सांगतोय जलयुक्त शिवार आम्ही चांगलं केलंय, त्याच्यामुळे आम्हाला उजनीच्या पाण्याची गरज नाही. मग आता एक जण म्हणते उजनीच्या पाण्याची गरज नाही, आणि आता तेच म्हणले होते की मी इथं राजीनामा देतो जर मी पाणी नाही आणलो. हे काय चाललंय? कधी देणार आता? दीपकजी, तुमच्या प्रभागाच्या प्रमुख आता समस्या कोणती राहिलेली म्हणजे जी तुम्हाला सोडवायची? मला माझ्या प्रभागामधल्या समस्या एवढ्या आहेत की माझ्या प्रभागामध्ये जे ग्रीन बेल्ट आहेत
ते ग्रीन बेल्ट आमच्या सिनियर सिटीजनसाठी, लेकरांसाठी खेळण्यासाठी उद्यान बनवायचे आहेत. हा. ही माझी प्रायोरिटी आहे. हा. आणि दुसरी माझी प्रायोरिटी आहे की ते आता 15-20 वर्षापासून जी नाल्या झालेल्या आहेत ते जीर्ण झालेले आहेत, ते दुरुस्ती करायचे आहेत. आणि इथं पेवर ब्लॉकचे रस्ते आहेत 15-20 वर्षापासूनचे, ते पेवर ब्लॉकचे रस्ते आपल्याला कॉन्क्रिटीकरण करायचंय. घर छान बांधलेलं होतं, 15 वर्षांना डागडुजी करायचंय. आणि तेवढंच माझं या वार्डामध्ये काम शिल्लक राहिलेलं आहे. जवळपास 5वी टर्म आपण ह्या प्रभागामध्ये आहेत. पुढचे उमेदवार सोळंके साहेब. बालाजी सोळंके. काय वाटतं तुम्हाला या प्रभागात फिरताना? काय वाटतं? मागच्या 4 वर्षापासून प्रशासन असतानाही, राज्य शासनाचा याच्यावर अंकुश असतानाही आमचे स्नेह आणि उमेदवार माजी महापौर दीपक देशमुख साहेबांनी अतिशय वेगानं आणि अतिशय मनापासून काम केलेलं आहे. तुम्ही बघत असताना येताना की कुठेही कच्चा रस्ता नाही. 100% विनिंग शीट लातूरमध्ये आज सध्या कोणती असेल तर ही दीपक सुळची आहे. त्यामुळे टाळी आणि खरं तर आजच तुम्ही गुलाल उधळायला दीपक हरकत नाही, कारण आम्ही सर्वे चालू आहे आमचा की लातूरमध्ये विनिंग सीट कोणत्या कोणत्या, त्यामध्ये नंबर 1 वर नाव दीपक सुळचं. एक माझा सर्वे वैयक्तिक आहे. आता तुम्ही म्हणताले हौसेकर दादाचं वैयक्तिक प्रेम असेल दीपकवर, काय जे असेल ते असेल, पण माझा जो सर्वे झाला विनिंग सीट आज जर मला जर वाटलं कुणाला गुलाल लावायचा आहे, मी पहिलेही माझ्या दीपक सुळला लावेल, कारण एवढी विनिंग सीट आहे. तुमचं तुम्ही दिलेले जे आश्वासन दिलं किंवा तुम्ही जे आत्मविश्वास आम्हाला दिलाय त्याच्याबद्दल आमचा आणखीन फिरतोय आम्ही शहरात फिरतोय. त्याच्याबद्दल धन्यवाद. तरी आम्ही अति आत्मविश्वास किंवा ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये राहणार नाही. आम्ही मतदारापर्यंत शेवटच्या क्षणापर्यंत पोहोचणार आहे, त्यांना विनंती करणार आहे, त्यांना कन्व्हिन्स करणार आहे. थांबा मला की काय कळतं का तुम्हाला की जी ह्या प्रभागामध्ये ज्या ज्या अडचणी आहेत त्या अडचणी सभागृहामध्ये, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सभागृहामध्ये आम्ही मोठ्या प्रभावीपणे मांडणार आहे. तुम्ही जरी आम्हाला आत्मविश्वास दिला असेल तरी आम्ही शेवटपर्यंत लोकांपर्यंत आम्ही पोहोचणार आहात. आम्ही आता ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये बिलकुल जाणार नाहीत. शेवटपर्यंत आम्ही प्रयत्नच करत राहणार. जातीय समीकरण कसं? जातीय समीकरणामध्ये आम्ही आहोतच मूळ काँग्रेस पक्षाकडनं. सर्व धर्म संभाव, जाती धर्माच्या पलीकडे बघणार आम्ही आहोत. त्याच्यामुळे सर्व धर्म संभाव, स्वातंत्र्य, समता, न्याय या गोष्टीवर आमचा विश्वास. महापौर काँग्रेसच होणार. महापौर 100% काँग्रेस आदरणीय अमित भैया देशमुख साहेबांच्या निर्देशाखालीच होणार. आणि तो 10 मध्येच म्हणजे दीपक महापौर म्हणून आजच घोषित करताय हा प्रभाग. लाईक प्रत्येक प्रभागातल्या माणसाला वाटतं की माझ्याच प्रभागातला महापौर झाला पाहिजे. पुढचे उमेदवार इथं या, जवळ या, इकडे समोर बघा कॅमेऱ्याकडे. ताई तुमचा परिचय आमच्या प्रेक्षकांना द्या. नमस्कार, मी सौ सुकेशनी बालाजी मुस्कावड. याआधी मी 2012 मध्ये नगरसेविका होते. आम्ही 4ही उमेदवार अनुभवी. अनुभव आहे नगरसेवक या पदाचा अनुभव? हो, अनुभव आहे. आणि आम्ही 4ही उमेदवार अनुभवीच आहोत, नगरसेवक झालेलो आहेत. आणि त्यामध्ये माजी महापौर दीपक भैया सुळचा 2012 मध्ये कोणत्या प्रभागात होतो तुम्ही? 11 प्रभाग हाच एरिया आहे. पण आता तेव्हा वॉर्ड लहान होते, त्यावेळेस काही विकासाचे काम भरपूर झालेली आहेत. हे केशवराज शाळेचा जो रस्ता आहे तो 25 वर्षापासून प्रलंबित होता. तो रस्ता मी नगरसेवक असताना जीबी मध्ये मांडला आणि तेव्हा महापौर दीपक भैया सुळ होते. तर तो मांडलेला मी प्रश्न दीपक भैयांनी मंजूर केला आणि तो रस्ता पूर्ण झाला आणि तो व्यवस्थित आहे. म्हणजे तुम्हाला खात्री आहे की 100% आपण निवडून येऊ? हो, खात्री आहे. सगळ्यांचा आशीर्वाद असला तर आम्ही नक्कीच येऊ. दीपक भैयांचे हात बळकट करण्याची आमची इच्छा आहे. प्रभाग क्रमांक 10 आपल्या चॅनलच्या माध्यमातून सांगतो की तुम्ही या महाराष्ट्राचा चॅनल आहात. या महाराष्ट्राला, लातूरला सांगतो की लोकांच्या विश्वासावर, लोकांच्या ताकदीवर प्रभाग क्रमांक 10 4ही उमेदवार बंपर वोटिंगने लातूरमध्ये टॉप वोटिंगने आम्ही 4 या महापालिकेमध्ये जाऊ. मग आता एकदा सगळ्यांनी म्हणा की हाताचा पंजा काँग्रेस पक्षाचा, काँग्रेस पक्षाचा विजय असो, काँग्रेस पक्षाचा. अरे मी कशाला म्हणू, मी पत्रकार आहे, मीच म्हणायला लागलो काँग्रेस पक्षाचा. पण कसं आहे माहिती, हा विनोद झाला. तुमचा प्रेम काँग्रेस, आमचं सर्व पक्षाला प्रेम आहे. विचाराला तुम्ही व्यक्तीवर प्रेम करणार, जो देता वो नेता, क्या ये मराठवाडा नेता. हे आमचं काय, तुम्ही सगळे आमच्यावर प्रेम करता म्हणून आम्ही तुमच्याकडे येतो. आम्ही कधी पक्ष पाहत नाही, आम्ही फक्त व्यक्ती बघतो. गेल्या 25 वर्षापासून आमचे मित्र असलेले आमचे दीपक सुळ. मग काय महापौर करायचं ना दीपकला? मग चला दाबा त्यांच्या हातावर बटन. नमस्कार, मी कांचन रत्नदीप आजनीकर, प्रभाग क्रमांक 10 मधून उमेदवार आहे. आम्ही 4ही उमेदवार वार्डामध्ये फिरत असताना
इतकं प्रोत्साहन आहे की कुठेच असं वाटत नाही की मला आम्ही खाली पडत हा. म्हणून. आमचा विजयच आहे. फिरताना तर इतका उत्साह येते की ह्या लोकांचे तोंड वगैरे बघून तर हा. तुम्ही कशाला येता वॉर्डामध्ये, हा. विजय आपलाच आहे. तर असं म्हणजे दीपक भाऊनी एवढी पेरणी करून ठेवलेली वार्डामध्ये. खूप, हा, खूप. बरोबर आहे? त्यां- त्याचं आणि त्याची फळं तुम्हाला चाकायला मिळणार आहेत. खूप खूप हा? त्यांचं नातंच त्यांनी इतकं हा. मजबूत केलेलं आहे या वॉर्डामध्ये हम्म. की असं वाटतच नाही की आम्ही प्रभागात नाही त्यांच्या घरात फिरत आहोत. अरे वा, एवढं छान. जोरदार टाळी एकदा ताईसाठी होऊन जाऊ द्या. अरे असं सगळं आणि, आपण हा, बोला. प्रभाग क्रमांक मी तर सांगते एक हा. नंबरला आहे. हा. तो एक नंबरला राहणार हा. आहे आणि नेहमी तो राहणारच एक नंबरला. क्या बात आहे. हा. तर ताईंना आपण शुभेच्छा देऊया की तुमचं राईट आहे की उमेदवार जे भाईयांनी दिलेले आहेत हे अत्यंत म्हणजे भाजपची अर्धी लढाई तिथं भाजप खचलेली आहे उमेदवार निवडीमध्ये. करेक्ट हा. अगदी आणि बरोबर निष्ठावंतांचं त्यांना घेरलेलं आहे. हा. त्याचा फायदा नक्कीच काँग्रेसला होणार आहे. तुम्हाला काय वाटतं? अगदी बरोबर आहे. कारण हा. काय जेव्हा उमेदवारी देतो ना, हा. आता समोर मी जे ऐकतोय की हा. समोर तिकीट विकली गेली, हा. निष्ठावंतांना तिकीट आता दिलं 10 गेलं. मधला एक काँग्रेसचा उमेदवार आदल्या दिवशी काँग्रेसमध्ये होता, दुसऱ्या दिवशी भाजपत आला. हे असंच चालू आहे. आणि सगळं काय झालंय, जे मूळ लोक होते हा. त्यांना डावलणं हा. आणि काही वेगळ्या पद्धतीनं तिकीट वाटप करणं हे समोर झालंय. आणि हे लातूर शहरातल्या प्रत्येक मतदाराला, घरातल्या लोकांना कळालंय. हा, हा, हा. आणि याचा परिणाम या भाजपला लातूर शहरामध्ये भोगावा लागणार आहे. आदरणीय अमित देशमुख साहेबांनी सुशिक्षित, विचारवंत, समाजात समाजकार्यात वाहून घेणारे लोकांना तिकीट दिलं गेलंय आणि ते रस्त्यावर फिरणारे लोक काँग्रेस, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्ष आणि वंचितनं दिलंय. त्याचा मात्र नक्कीच आम्हाला फायदा होणार आहे. आणि आदरणीय अमित देशमुख साहेबांचे याच्यामुळे मी आभार मानतो की त्यांनी उमेदवारी सगळ्या शहरामध्ये जे दिलंय, निष्ठावंताला, काम करणाऱ्याला, समाज कार्यामध्ये झोकून देणाऱ्या अशा सर्वांना तिकीट दिले आणि सुशिक्षित लोकांना त्यांनी भर दिलाय. त्याच्यामुळे आदरणीय अमित देशमुख साहेबांचे आपल्या चॅनलच्या मी विजय टाकेकर, विलासराव देशमुख युवा मंच शहराध्यक्ष आहे. आणि या प्रभागामध्ये मी सुद्धा एक इच्छुक उमेदवार होतो, हा. परंतु पक्षाने दिलेल्या कार्यानुसार आणि दीपक भाईच्या तुझं मार्गदर्शन बंड पक्षानं थंड केलं. हा? हा, हा, मी पक्ष जो आदेश देईल हा. भैयाचा आदेश. भैयाचा आदेश, दीपक भैयाचा आदेश. मग आता पूर्ण ताकदीनिशी पूर्ण दीपक भैयाच्या टीमला निवडून ताकदीनिशी आणणार? मी म्हणजे दीपक सोड, मीच म्हणजे मुस्कावाड, मीच म्हणजे डॉक्टर साळुंके, मीच म्हणजे आजनेकर, क्या असं बात, म्हणून क्या मी काम बात. करतो. जरा जोरदार टाळी या सर्वांसाठी. धन्यवाद.